प्रवास करतील. म्हणून मी इंगोले मॅडमशी बोलली की मॅडम तुम्ही थोडं मुलींना थोडं त्यांच्या पालकांना त्यांच्या मातांना थोडंसं समुपदेशन करावं की त्यांनी कसं वागावं. आता त्यांच्या होणारे चेंजेस आपल्याला कसे स्वीकारता येतील, त्यांच्यामध्ये कसे बदल होणार आहेत, बाहेरगावी त्यांना जायचं आहे. आता तुमच्या गावात मुलं पण ठीक आहे, त्यांना थोडंसं पटतं पण आता त्यांना रिसोर्टला जायचं आहे. दिवसभर ते रिसोर्टला जातील. सकाळी जर पूर्वी उपाशी पोटी गेली तर तिची काय हालत होणार आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. जरा आवाज आहे ना. कारण मी 4 वर्ष झाले, 4 वर्षापर्यंत आम्ही मुलं पाहतो. पहिल्या वर्गापासून 4थीपर्यंत मुली आमच्यापर्यंत येतात. तेव्हा आम्ही त्यांचा अनुभव घेतो. आम्ही जेव्हा ट्रिपला मुलांना नेतो, खेळायला मुलांना नेतो, तेव्हा त्यांच्या टिफिनमध्ये काय असते इथपासून आमचं लक्ष असते. मला वाईट वाटेल, माझं बोलणं जरा कडक असते आणि मी स्पष्ट बोलते. त्यांच्या डब्यांमध्ये असणारा पोळ्यांचा चिवडा, ती पापडाची चटणी, ती शेंगदाण्याची चटणी मला फार दुखावून जाते. त्याच्यामुळे ज्यावेळी मी आता ट्रिपला नेलं होतं, मॅडम माझ्यासोबत होत्या, मी कमीत कमी 7 ते 8 मुलांचा डबा घरून करून घेऊन गेले होते. कारण मला 100% माहिती आहे आता मला कशा नंबर 100% असतात की त्यांना फार कामं आहेत. त्यांना त्यांच्या मुलांना डबा सुद्धा करून द्यायला वेळ नाही. ही गोष्ट तुमच्याकडनं कृपा करून घेऊन घेऊ नका. 1 ना 2च मुलं आहेत आपल्याला आता, लग्नानी मुलं कोणालाच नाही. अगोदरच्या सारखं आहे का? 1 किंवा 2च मुलं आपल्याला आहेत, तेवढ्यांची काळजी घ्या. तुम्हाला मनापासून कळकळीची विनंती आहे की मुलांची काळजी तुम्हीच घ्या, तुमच्या मुलींची काळजी तुम्हीच घ्या. आणि एवढं फक्त तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. कारण मी बोलून बोलून माझ्या 4 कुटुंबातल्या मुलांना बोलू शकते. पालकांना जेव्हा गोळा करणे नसतो, पण कधीतरी तुमच्याशी बोलावं अशी एक इच्छा असते. आणि त्याच्यामुळे 4 महिला गोळा होतो. एवढ्या अंधाराचा आपल्या रस्त्याने येणं नसते. पण सकाळी कोणाला हळदीला जायचे, कोणाच्या शेतात काम आहे, कोणाला काही उठवायला जायचे, म्हणजे पुन्हा कोणीच सापडत नाही. आम्ही फोन करून त्याच्यामुळे आम्ही हा संध्याकाळचा कार्यक्रम ठेवला. त्याच्यानंतर मॅडमचं फुल दिवसभर शेड्यूल त्यांचं 7 वाजेपर्यंत कंटिन्यू मिटिंग चालू होती. मी त्यांच्याशी बोलत होती, मॅडम आपलं कसं आमच्या महिला निघून जातील, त्यांची सुद्धा मिटिंग चालू होती. शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध अडचणी असतात, त्यातूनही वेळ काढून त्या आपल्यापर्यंत आल्या. आपल्या मुलींना बोलायचं त्यांनी विचार सांगितले. त्याच्यानंतर माझ्या प्रेरणास्थान रावसाहेब मॅडम यांचं मला पुष्कळ दिवसापासून ऐकायचं होतं. म्हणजे मला स्वतःला सुद्धा ऐकायचं होतं, कारण मला कधीच ऐकायला मिळत नाही फारसं. आम्हाला खूप करण्यात आमचा वेळ जातो. त्याच्यामुळे मी त्यांना मुद्दाम इथे बोलवलं. त्यांनी तुम्हाला तो मोलाचा सल्ला दिला. तुमच्या आयुष्यामध्ये कलाटणी आणणाऱ्या गोष्टी त्यांनी जे सांगितली, अध्यात्म आपण जे म्हणतो, आता अध्यात्माकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. पण अध्यात्म एक ताकद आहे. ते कावर म्हणतो आपण की तुम्हाला आता सगळे लोक सांगतात आहे, आता सध्या महादेवाची पूजा करायला लोक जातात. तांब्यावर तांब्या घेऊन जायचं, पाणी टाकून यायचं. ह्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष मी करत नाही. मी हे करत पण नाही. याचा तुम्ही देवाला मानत नाही अशातला भाग नाही. पण हे नक्की आहे की तुम्ही जर का देवाचा लागले, तुम्ही अध्यात्माचं